नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाभरती या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024 साठी अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्नसंच पाहणार आहोत। तरी व्हिडिओ सगळ्यांनी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा। आणि मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करून घ्या। तर चला सुरू। प्रश्न पहिला, सह्याद्री पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, कळसुबाई हे सह्याद्री पर्वतातील सर्वात उंच शिखर आहे। प्रश्न दुसरा, महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, 720 किलोमीटर लांबीचा महाराष्ट्राला समुद्री किनारा हा लाभलेला आहे। प्रश्न तिसरा, मेलघाट अभयारण्य खालीलपैकी कोठे आहे? म्हणजेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, अमरावती या जिल्ह्यामध्ये मेलघाट हे अभयारण्य आहे। प्रश्न चौथा, पारस औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, अकोला या जिल्ह्यामध्ये पारस औष्णिक विद्युत केंद्र हे स्थापित आहे। प्रश्न पाचवा, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोणते आदिवासी जमात आढळते? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, गोंड। प्रश्न सहावा, लाकडी खेळासाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? खेळासाठी नाही, खेळण्यासाठी येते। प्रश्न पुन्हा एकदा वाचते, लाकडी खेळण्यासाठी कोणते ठिकाणी प्रसिद्ध आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, सावंतवाडी हे लाकडी खेळण्यासाठी प्रसिद्ध आहे। प्रश्न सातवा, महाराष्ट्राची उपराजधानी खालीलपैकी कोणती आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, नागपूर हे महाराष्ट्राची उपराजधानी आहे। प्रश्न नववा, चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, अमरावती या जिल्ह्यामध्ये चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे। प्रश्न 10वा, राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, कोल्हापूर। प्रश्न 11वा, महाराष्ट्रामध्ये एकूण किती ज्योतिर्लिंग आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, 5 ज्योतिर्लिंग हे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत। कोणते कोणते आहेत ते तुम्ही कमेंट करून सांगा। प्रश्न 12वा, कळसुबाई शिखराची उंची खालीलपैकी किती आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, 1646 मीटर हे कळसुबाई शिखराची उंची आहे, लक्षात ठेवा। प्रश्न 13वा, महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणता पर्वत आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, सातपुडा। प्रश्न 14वा, नागपूर शहर कोणत्या नदीकाठी बसला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, नाग। प्रश्न 15वा, महाबळेश्वर येथे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, सातारा। प्रश्न 16वा, विदर्भामध्ये एकूण किती जिल्हे आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, 11 जिल्हे हे आपल्या विदर्भामध्ये आहेत। प्रश्न 18वा, ओढा नागनाथ ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, हिंगोली। प्रश्न 19वा, खारोसा लेण्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत?
या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 लातूर. प्रश्न 20वा, महाराष्ट्रातील हिवाळी अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरते? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 नागपूर. प्रश्न 21वा, माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 रायगड या जिल्ह्यामध्ये माथेरान हे थंड हवेचे ठिकाण आहे. प्रश्न 22वा, महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी खालीलपैकी किती आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 800 किलोमीटर आणि उत्तर दक्षिण जर विचारलं तर ती आहे 720. प्रश्न 23वा, महाराष्ट्राची संस्कृती राजधानी खालीलपैकी कोणती आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 पुणे. प्रश्न 24वा, महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडचा जिल्हा कोणता आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 गडचिरोली. प्रश्न 25वा, भीमा नदीचा उगम कोणत्या ठिकाणी झाला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 भीमाशंकर. प्रश्न 27वा, संत गाडगेबाबा विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 अमरावती या जिल्ह्यामध्ये संत गाडगेबाबा विद्यापीठ आहे. प्रश्न 28वा, तोरणमाळ हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 नंदुरबार. प्रश्न 29वा, वाशिम हा जिल्हा कोणत्या जिल्ह्यातून वेगळा करण्यात आला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 अकोला. प्रश्न 30वा, महाराष्ट्रातील पावसाळी अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरते? मित्रांनो, प्रश्न पुन्हा झाला आहे, त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नागपूर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नागपूरच आहे. प्रश्न 31वा, पालघर जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 1 ऑगस्ट 2014ला. प्रश्न 32वा, दक्षिण भारताची गंगा असे खालीलपैकी कोणत्या नदीला म्हणतात? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 गोदावरी. प्रश्न 33वा, कृष्णा नदीचा उगम खालीलपैकी कोठे झाला? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 महाबळेश्वर. प्रश्न 35वा, महाराष्ट्र सर्वसाधारण आकार कसा आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 त्रिकोणाकृती. प्रश्न 36वा, महाराष्ट्राच्या उत्तरेला खालीलपैकी कोणता राज्य आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 मध्य प्रदेश. प्रश्न 37वा, कर्नाळा हा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 रायगड. प्रश्न 38वा, खांदेरी व उंदेरी ही खालीलपैकी काय आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 बेटे. प्रश्न 39वा, महाराष्ट्रात एकूण किती वन विभाग आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 58 हे आपल्या महाराष्ट्रामध्ये वन विभाग आहेत. प्रश्न 40वा, कोकणाचे हवामान खालीलपैकी कसे आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 सम. प्रश्न 41वा, नाईल ही जगातील सर्वात लांब नदी कोणत्या देशातून वाहते? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 इजिप्त.
मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.